एक मोठी बातमी समोर येते। नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष खरतर परवेश कोकणी यांच्यासह 2 जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2016 साली माजी अध्यक्ष परवेश कोकणी बँक अधिकारी यांनी जिल्हा बँकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचा आशिष बनकर यांना दिलं होतं। यावर खरतर बनकर यांनी वेळोवेळी 15 लाख रुपये देखील दिलेले आहेत। नोकरीबाबत विचारणा केली असता टाळाटाळ करण्यात आली। दरम्यान बनकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं, मात्र ते बनावट असल्याचा आरोप बनकर यांनी केलाय। नेहमी चर्चेत असणारी जिल्हा बँक आता माजी अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली। मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रारदार आशिष केशव बनकर यांनी अशी तक्रार दिली की 2016 मध्ये एमडीसीसी बँकेमध्ये क्लार्कच्या आणि शिपाईच्या जागा होत्या। त्यामध्ये यांना क्लार्क म्हणून नोकरी लावून देण्यासाठी यांच्याकडून तत्कालीन जे सदस्य होते एमडीसीसी बँकेमध्ये त्यांनी त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले आणि त्यांना क्लार्कची नोकरी देतो असं सांगितलं। परंतु आतापर्यंत त्यांना ती क्लार्कची नोकरी पण दिली नाही परमनंट, आणि त्यांचे पैसेही परत दिले नाही। म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा। यामध्ये त्यांनी पैसे कसे दिले आणि काय कारणासाठी दिले याचा तपास करून जे आरोपींची नावं सांगितली त्यांच्या विरुद्ध पुरावा गोळा करायचं काम चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।